वरोरा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्या त्याकरिता वरोरा शहरामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात वृत्त लिहेपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे उपविभागीय कार्यालयाच्या आवारात आंदोलनकर्ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या मांडून बसले होते। या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आनंदवन चौकामध्ये जेल भरो आंदोलन सुरू करण्यात आले। चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफी आश्वासन पूर्ण करावे, पंजाब राज्याप्रमाणे 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, पीक विमाधारकांना कुठलीही अट ठेवू नये व सरसकट पीक विमा देण्यात यावा, या मागण्याकरिता जेल भरो आंदोलन करण्यात आले। आनंदवन चौकात आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्नही केला। त्यानंतर आंदोलनकर्ते पोलीस स्टेशनमध्ये आले। पोलिसांनी प्रवेशद्वारावर त्यांना अडविले। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयात धाव घेतली। वृत्त लिहेपर्यंत आंदोलनकर्ते उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठाण मांडून बसले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन होणार होते, परंतु नितीन मते यांना 30 सप्टेंबर रोजी वरोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहू नये, तर किशोर डुकरे यांना 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये राहू नये अशी प्रशासनाने नोटीस बजावली होती। त्यामुळे अचानक आंदोलनकर्त्यांनी स्थळ बदलून आंदोलन आनंदवन चौकामध्ये सुरू केले। पाचही या विधानसभा क्षेत्रातले 5 नाही तर एकूण 6 आमदार आहे आपल्या विधानसभेला, आणि 6 आमदारांनी आता आम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या काही लोकप्रतिनिधींनी परवा मुख्यमंत्र्यांना जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावा यासाठी निवेदन दिलं आहे। पण निवेदन देऊन होणार नाही, तर ज्या तीव्रतेनं शेतकऱ्यांच्या भावना ज्या तीव्रतेनं मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडायला पाहिजे होत्या त्या तीव्रतेनं एकाही लोकप्रतिनिधी म्हणजे सत्तेत असलेले काय आणि विरोधात असलेले काय या सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाहिजे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे विषय मांडले नाही, हे निश्चित खरं आहे। पण याच्याच विरोधात जर जाऊन पाहिलं तर हेच लोकप्रतिनिधी कारखान्यांच्या विषयावर मात्र फार अग्रेसरपणे आणि फार तत्परतेने आणि फार जिव्हाळ्याने ते विषय कलेक्टर असेल किंवा मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याकडे जिव्हाळ्याने मांडत असतात। याचाच अर्थ काय, त्याच्यातून त्यांना आर्थिक मलिदा प्राप्त होत असेल, पण ही शेतकरी जो वर्ग आहे हा शेतकरी वर्ग हा प्रत्येक निवडणुकांमध्ये तुम्हाला भरभरून मतदान देत असतो, आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे जर पाठ फिरवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ग्रामीण भागात फिरणं अतिशय कठीण होईल। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।